नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आज स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण घेऊन येतोय आपली कुकिंग सिरीज पुढे नेऊया. कुकिंग सिरीज पुढे नेऊया. आज येणार आहे एपिसोड 2. मागच्या वेळेस आम्ही बनवलेले शेजवान नूडल्स, तर ते व्हिडिओ जर बघितले नसेल तर नक्की ती व्हिडिओ बघा. आणि आज आपण बनवणार आहोत एक इंस्टाग्रामची रेसिपी. त्या रेसिपीचं मला नाव नाही माहिती, पण ती हेल्दी हाय प्रोटीन युक्त. हे काय हाय प्रोटीन युक्त, तर नाव नाही माहिती त्या रेसिपीचं काय, पण आम्ही बनवतो, आम्हाला लय आवडते ती. तर बघा, नामकरण तुम्हीच करा त्याचं. टाको सारखं असतं ते, थोडंसं टाको सारखं असतं. बाहेरून चपाती असते, आतमध्ये सगळं काय काय असतं ते आता दाखवतो आम्ही तुम्हाला. तर ते छान असतं, मस्त लागतं, एकदम छान छान छान. लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता, त्यांच्या टिफिनला पण देऊ शकता. एवढी म्हणजे हेल्दी आणि लवकर होते, झटपट होते, जास्त वेळ नाही लागत त्याला बनवायला. ठीक आहे. आणि कोण बनवणार आहे आज ते? नाही, भूषण घारे. मी बनवलं तर ते असं वाटेल नॉर्मल, दररोज उठून जेवण बनवा, ते नॉर्मल वाटेल. ते नाही बनवणार कोण? हेच, कारण की हे छान बनवतात, हेच छान बनवतात. ठीक आहे, चला मग आता आपण जाऊया किचन मध्ये डायरेक्ट. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण बघू काय काय साहित्य लागणार आहे. ठीक आहे, आता मी मला साहित्य दाखवते. मी आता पहिले तुम्हाला आतमध्ये जी फिलिंग असणार आहे, त्याचं सामान दाखवते की काय काय असणार. ओके, तुम्हाला घ्यायचं आहे पनीर, कोबी, कांदा, शिमला मिर्च, ढबू मिरचीवरून माझा नवरा शिमला मिरचीवर आलेला आहे. टमाटर, हा नशीब. काकडी, ओके. शेजवान चटणी, वेज म्योनीज. चानू इज्जत घालत शिकलेला मिक्स, पिझ्झा सिझनिंग येते, बटर, हे काय, चीज आणि सॉस, टोमॅटो सॉस. सॉस नाही. ठीक आहे, तर एवढी सगळी सामग्री फक्त फिलिंगसाठी लागणार आहे. तर आता हे सगळ्या गोष्टी लागणार आहे फिलिंगसाठी. तर या गोष्टी कट करून घ्यायच्यात आपल्याला. आता मी काय विचार करते, लास्ट टाइम मी कटिंग केलेलीच आहे, तर यावेळेस कटिंग मी करते. आपण आउटर लेअर साठी जी वापरणार, पहिलं बोलून देत नाही मला, आणि फ्रेमच्या बाहेर जाणार. ऐका, हे तर फिलिंगचं झालं. फिलिंग ह्यांनी मागच्या वेळेस म्हणजे भाज्या कट केल्या, त्याच्यामुळे मग ते डबल होईल, म्हणून मी भाज्या कट करेन. पण जे आउटर लेवल असते, जी चपाती असते, ती बनवायला आपण पीठ मळावं लागेल. काय करावं लागेल? ते माझा नवरा मळणार आहे, कारण की भाज्या कापून झाल्या चॅनल वरती. पीठ म्हणून नाही झालं. नाही, तुम्हाला मळावं लागेल, पीठ मळावं लागेल. तर आता हे पीठ मळणार आहे. येस, आता ठीक आहे. पीठ मळण्यासाठी आपण परात देऊया. जसं आता ह्याचा अंदाज सांगते की कसा अंदाज असणार. सपोज एखादा माणूस 2 चपात्या खातो, तर 2 चपातीचं जसं तुम्ही पीठ मळता ना, त्याच प्रकारे म्हणा. म्हणजे तुम्ही जेवढ्या चपात्या खाता ना, तेवढ्या चपातीचं पीठ मळा, जेणेकरून जरी आपण ते टाको छोटे छोटे केले ना, तरी पोट आपलं परफेक्टली तेवढंच भरेल. हा अंदाज आहे माझा. ओके, ठीक आहे, द्या पीठ मळायला. ते पण तुम्हीच घ्यायचं. ठीक आहे, आता पीठ ना थोडस सेटअप करून नंतर मी येते. साहेब, पीठ मळायला लागा. भूषण शेफ रेडी. शेफ नाही, भूषण कुकर. थांबा, इथूनच चुकलं. ठेवा ते वापस. येत नाही. सगळ्यात पहिले परातीत पाणी टाका. मी अंदाज काढून ठेवले, सगळं टाका. आता ते टाकायचं मीठ चवीनुसार. एक्स्ट्रा टाकू नका, थोडस टाक. हा ठीक आहे. हा टाकलं, बस. हा बस की. आता काय खारट धुवून करता का? ठीक आहे, टाकलेलं आहे. हे नाही म्हणजे कसं मीठ पाण्यात मिक्स झालं ना, तर म्हणजे चपातीला चव परफेक्ट येते आणि मीठ बरोबर डिझॉल्व होतं. वरतून टाकलं तर ते कुठं जास्त लागतं, कुठं. आता ह्याच्यात छान तुम्ही काय आता ह्याच्यात तुम्ही पीठ चाळा. नाही, सगळं चाळा. अजून घ्या.
बस 2 मिनिटाचं काम आणि एवढं बघा लगेच घाण केली यांनी. बस. हा बस एवढं ठीक. चला म्हणा आता तुमच्या कडक कडक हाताने जिम मधले हात बघा. हे हात जिम के हा राहू द्या भावना पोहोचल्या. वजन उचलासाठी बनलेत आणि ही काय करून घेते माझ्याकडून. चला काय नाही काय बघा, घरात- ह्याच्याने तुमची काय होत नाहीये. चला ह्यावर तुम्हाला समजत असेल की नवरा नुसतं बाहेरची कामं नाही करत, घरातले पण करतो. कशावरून हे काय कशावरून हे तर युट्यूब साठी बनवतोय म्हणून. युट्यूबचं नाव नसतं घेतलं नाही ह्यांनी काय. थांबा आपण यांना ना ऍप ह्यांना आपण प्रोटेक्शन घालूया. बघा लग्न झालं. बांध पाठी मागे. टाकू नको. कसं दिसतंय. गॅपकी पाणी ओतलं पाहिजे मला वाटतं. पाणी घे थोडं वाटतं क्यूट दिसतंय. आणि ये ना दणक नीट राहा. ठीक आहे. किंवा काय पाणी हा थोडस पाणी वाटत. थांबा जरा पीठ म्हणून झालंच भेटू आपण. पण सांगा कमेंट मध्ये माझा नवरा कसा दिसतोय. एकदमच छान दिसतोय. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. ये सब आदि- AI पे बनाया गया हुआ है, इस पे ध्यान मत दो. AI जनरेट. काय AI नाहीये. मज्जा झाली आज यांना पीठ म्हणताना. दररोज सकाळचं उठायचं. काय गरज झालं पाहिजे ते सांग. असू दे कारण की लाईट हवी होती मला. ठीक आहे फक्त सगळे स्त्रियाच रिलेट करू शकतात. मी सकाळचं उठायचं डायरेक्ट किचन मध्ये बसून पहिलं पीठच मळायला घ्यायचं. त्याच्यामुळे कंटाळा येतो दररोज सकाळी सकाळी पीठ मळायला. त्याच्यामुळे हो का ठीक आहे. आता शेफ बोलतोय थोडंसं पीठ टाका. शेफ नाही सॉरी कुकर येते आमचे. ठीक आहे मी आता ना पीठ मळून झाल्यावरती आपण भेटूया कारण की जमाना त्यांना हेल्प करते जरा. अशा प्रकारे सुंदर पीठ मळून झालेलं आहे. जरा पिठाला दाखवा नुसतं हात नका दाखवू तुमचा. थांबा पीठ छान मळलंय तर असं पीठ मळायचं आहे. पीठ जास्त झालंय पण आता आमच्याकडून दोघांसाठी एक्स्ट्राच पीठ झालंय. पण ठीक आहे आम्ही करू ॲडजस्ट. त्यांना अनुभव नाही माझ्या नवऱ्याला म्हणून असं झालं. ठीक आहे धुवा हात. ठीक आहे आता ह्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच्या ना छोट्या छोट्या चपात्या बनवायच्यात. तर कशा बनवायच्या ते पण मी दाखवते. आता चपात्या लाटणार कोण. भूषण गारेच लाटणार आहेत. ठीक आहे आता हे चपात्या लागते. छोटे छोटेच लाटायचं एवढे काय नाही. ते लाटून झालं की म्हणतं त्याला हाफच भाजायचंय पूर्ण भाजायचं नाही थोडंसंच भाजायचंय कारण की नंतर आपण त्याला पूर्ण बटरने लचपत करून भाजणार आहे. ठीक आहे तर आता तुम्हाला त्याचा एक डेमो देते. ओके ठीक आहे आता ना आम्ही छोटे छोटे असे गोळे करून घेतले. आता हे लाटणार आहेत. इथे सगळं सेटअप झालाय. पोळपाट लाटणं ठेवलंय आणि पॅन पण आम्ही हीट करायला ठेवलाय. आता लाटा. आधी इथे भूषण टेक्निक चालत नाही. या इकडे सोड. अहो चिपकेलो. मला माहिती आहे. ऐका ना थांब की तुला मला माहिती हे आहे. असं करायचं हे असं करायचं. हा आता धरा लाटा. चल. आता हे इथे आम्ही पॅन गरम करायला ठेवलंय. त्याच्यावरती आपण हाफच भाजायची चपाती फुल नाही भाजायची. ठीक आहे मोठी चपाती नाही करायची छोटीच आणि करायची. छोटीच करायची. तुम्हाला अंदाज कसा ते मी तुम्हाला शिकवते. बाई 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 मला भीतीच वाटायला लागली ह्यांची लाटायची पद्धत बघून. वाव सिरियसली सुगरणच आहे माझी बाई. एक सायलेंट झाले. बस 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 एवढीच नाही अजून थोडीशी अजून पाहिजे हा अजून मी कॅमेऱ्यात बघते ना म्हणून मला समजणं झाले. मी सांग तुला थांब मला माहित आहे. हो बरोबर एवढं खातात तुम्ही त्या गोष्टी. त्यांना हे खूप आवडतं खूप म्हणजे खूप. सोमवारी हे व्हेज खातात ना मग मी हेच बनवते मोस्ट. बस बस थांबा 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 बस. असू दे बरोबर. एवढेच असते टाको म्हणजे टाको असं आणि त्याला नाही. हे बघा तुम्हाला अंदाज सांगते. हे असं बंद केलं ना असं अर्धा कोण आहे ना जसं आपण बाहेर टाको खातो ना तेवढंच जायचं पाहिजे. आणि हे परफेक्ट आहे जाणून उघडतोय उघडा त्याला आणि पॅन वरती टाका.
प्लेट काय टाकायची गरज नाही. नाही 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 तेल वगैरे नाही टाकायचं त्याला आपण ते फुगली आहे पण आपल्याला तेल वगैरे काय लावायचे आणि दोन्ही साईडून अशी थोडीशी दिसली पाहिजे भाजल्यासारखी. टमकी का फुगले हा? मग नवऱ्याने लाटले ना. ठीक आहे एवढंच भाजायचं आहे बस. अशा तर आता सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहेत. ह्याच्यात आम्ही पनीर, कांदा, काकडी, टोमॅटो, शिमला मिर्च हे सगळं आम्ही कट करून घेतलं. एकदम बारीक बारीक कट करून घ्या. आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत हे पिझ्झा मिक्स टाकणार आहोत. ओके एक मिनिट हे बनवतं जेवण मी का बनवू. चला या इकडं या इकडं लय काम करायला. भाज्या तर मीच कापल्यात गाईच. ठीक आहे टाका. बस कोणाच्या नाकात घालता एवढी. अगं हे कमी असतं जास्त हट यार सगळं मलाच करायला लागतंय. हे जास्त असेल तर छान असतं. मला जास्त खायचं तुला नाही. तुम्हाला कोणी बसा तुम्ही. तुला मला पण खायचंय. आता माझी होईल लागली. काही घेतलंय हा घेतलंय तर टाका मग 1 चमचा. 1 चमचा गेला एवढं. हा टाका. पसरून टाकायचं सोडून एकाच ठिकाणी बद्ध दिशेने वाटतात. ठीक आहे हे सगळं मिळूनच टाका. सगळं टाका. एवढं पूर्ण पॅकेट. हा पूर्ण टाका. नवीन येते मग काय खोटं बोलतात यार. वता 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 बस. ए ए ए ए बस बस. आता त्याला हलवा. अजून सॉस अजून काय नाही. टोमॅटो सॉस त्याच्यात नाही टाकायचं. आता मिक्स गाइस रेडी झालेला आहे मिक्सचर तेच ते. आता आपल्याला चालू करायचं. गॅस सुरू पण करायचं ना माणसाला. मग छान आहे. ओके डोमलाचे सेफ्टी ऑफिसर. गॅस चालू झालेला आहे. कसा गॅस चालू. ठीक आहे चला घ्या हावडा. हा ठीक आहे. आता तुम्हाला दाखवते की पुढे कसं करतात ते. ठीक आहे हे मिक्सचर मध्ये आम्ही टाकलेलं आहे. तुम्हाला सांगितलंय की हे पिझ्झा सीझनिंग ते टाकलंय. शेजवान चटणी टाकले आणि व्हेज मेयोनीज. आय थिंक सो मला असं वाटतं. पब्लिक हुशार आहे पब्लिक की एका ह्याच्यात असं ना हुशार आहे ना समजून घ्या आता काय केलं आम्ही. पण मी का बनवते तुम्ही बनवा. बोल बनव मी का बनवू. झाले आता बनवून नुसतं चपात्या तर लाटायचे लाटलेत बनवायचे. कुणी लाटलं. आता हे चपाती पण इथे ठेवले. त्याच्यावरती आपण थोडंसं शेजवान चटणी टाकायची. थोडीशी टाका नंतर कारण की त्याच्यात पण आधी येत का नाही थोडी टाकायच्या नावाखाली. ठीक आहे थोडीशी शेजवान चटणी थोडंसं टोमॅटो केचप तो पण कमीच टाकायचा आहे जास्त नाही तो गोड लागेल. नंतर हे सगळीकडे इव्हनली स्प्रेड करा. झालं. आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे हे आपण जे फिलिंग बनवली ती. जास्त टाका भरून अर्ध्याच ठिकाणी टाका. अर्ध्या ठिकाणी नका टाकू. ठीक आहे बस झालं. अहो ती प्रेस केली की बाहेर पडते जानू. ठीक आहे स्वतः कधी दररोज बनवत नाही नुसतं काय सजेशन देत असत काय माहिती. तर तुमचं करायचंय मी बनवते मला ऑर्डर नका देऊ. कामं करा बोलले की करायची इच्छाच निघून जाते मग माझी. मला असं ना ऑर्डर दिली ना कोणी डोक्यात असतं. आणि हे अर्धच घ्या आणि अर्धंसं मज्जा झाली मला तर. गरम आता हे असं अर्ध टाकलं थोडंसं प्रेस करायचं. ठीक आहे झालं. आता आपण बटर घेऊन लावूया गॅसला. ठीक आहे आणि हा टाकू आता आपण इथं टाकून देऊया. त्याला दोन्ही साईडून बटरने मस्त आहे की बनवायचा. कुठे दाखवत आहे टाको इथे आणि इथं काय दाखवत आहे बघा टाकू आम्ही तव्यावर टाकून दिलंय.
ठीक आहे. आता हे थोडंसं दोन्ही साईडून आपण फ्राय करून घ्यायचं. झालं, टाकू रेडी. आणि खरपूस भाजा एकदम मस्त कडक कडक. बोलत होता ना अजून त्या साईडला टाका, हीच भाजी निघायला लागली म्हणून बोलते. मध्ये मध्ये बोलायचं नाही. ज्याला अनुभव असतो तो बरोबर काम करतो. बघा अनुभवी माणूस बघा. हे तर तुम्हाला करायला पाहिजे होतं पण मी अनुभवी करते. माणूस अनुभवी. बंद करत. आता फायनल दाखवेल नंतर. तर आमचे टाकोस आता रेडी झाले. मीच भाजलेत हे बघा. प्रॉपर कर, इथून पण प्रॉपर दिसत मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजले त्यांना मस्त मक्खन बिक्खन लावून. चला आता आपण टेस्ट करूया. जरा. तुम्ही तुमचं जाऊन ना आत कसं काय सिस्टीम हा आतमधली सिस्टीम दाखवते तुम्हाला. गायच आतमधली सिस्टीम बघा. सिस्टीम नाही तोडून जरा तोडून नाही खोलून दाखवणार. आतमध्ये काही दिसत नाहीये. थांबा. आता आतमध्ये खोलून दाखवते की कसं दिसतंय. हे बघा, ही वरतून क्रंची एकदम क्रिस्पी, आतमध्ये भाजी वगैरे आणि चीज पूर्ण मेल्ट झाले. असं मस्त दिसतंय. हाय प्रोटीन. हाय प्रोटीन. 3 मी खाणार आहे 4. आता ही सांगायची काय गरज. मम्मा ठीक आहे जाऊ दे. आता आपण आता टेस्ट करूया. चीज पण असं पूर्ण बाहेर निघतंय, मस्त वाटतंय. चला कसं आहे? एक नंबर. खरं का? एक नंबर गायस, एक नंबर. मी बनवतो दर्शन भारी झाला. आजची सोपं सांगतो. ठीक आहे. ओके गाईज, भांडलो आम्ही मध्ये पण मस्त झालंय. बरं आम्ही खाऊन घेतो. बघा कशी खात्या. बघा बघा बघा. पडतो जरा मेशी खायला पण काय लागतं यार. बस माझ्या आता जिभेला पाणी सुटते. मी खाऊन घेतो. तर कसा वाटला तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटते तुम्हाला? हा सांगा. आणि खरंच टेस्ट आज एक नंबर होती. म्हणजे नूडल्स एवढे भंगार होते. नूडलला टेस्ट नाही. नूडल्स एवढे भंगार होते त्यापेक्षा 10 टाइम्स बेटर होते हे टाकोस. तुम्ही पण ट्राय करा एकदा घरी. हा ट्राय करा. खरंच खूप टेस्ट आहे आणि पटापट बनतं. मुलांच्या डब्यात पण, लहान मुलांच्या डब्याला पण देऊ शकता तुम्ही. आणि असंच कधी जर कंटाळा आला असं लेझी फूड म्हणून जसं आपण खिचडी बनवतो त्या टाईपमध्ये हे पण तुम्ही बनवून खाऊ शकता. मस्त लागतं एकदम टेस्टी वगैरे छान लागतं ते. आणि आज खरंच ह्यांनी खूप छान दिलं. आज यांना मी देते 200 पैकी 210 मार्क. ठीक आहे चला मग आता आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करूया. भेटूया आपण नेक्स्ट सिरीज मध्ये. हा एपिसोड चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, शेअर करा. करा. आणि असंच काय नाही. ठीक आहे. बाय बाय. मध्ये